नमस्कार. मी आज बनवणार रव्याचा मेदूवडा. त्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. आता गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढईत मी 1-1.5 ग्लास पाणी घालते. 1 चमचा मीठ घालते. अर्धा चमचा तेल घालते. अर्धा चमचा जिरे घालते. चिली फ्लेक्स घालते. 4-5 कढीपत्त्याची पाने घालते चिरून घेतलेली आणि 1च हिरवी मिरची घालते. आता सगळ्याला मी उकळी येईपर्यंत वाट बघते. आता उकळी आली आहे. आता मी रवा हळूहळू पाण्यात टाकणार आहे. आता मी झाकण ठेवून थोडासा रवा शिजवून घेणार आहे. आता रवा माझा शिजलेला आहे. आता मी तो प्लेटमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी. आता रवा माझा थंड झालेला आहे. आता मी 2-3 चमचे खोबऱ्याचा किस घालते ओल्या. एक बारीक चिरलेला कांदा घालते. 2 चमचे मैदा घालते. आता गॅसवर मी कढई ठेवली आहे. तेल टाकते. आता हे जे मेदूवडे आहेत ते मी असे हाताला पाणी लावून करून घेणार आहे. हे बनवून नाही ठेवायचे, हातावर थापूनच करायचे. आणि रव्यात काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या पहिलंच फेकून द्यायच्या. तेल गरम झालं आहे. नुसते रव्याचे मेदूवडे असतात ते थोडेसे आतून आणि बाहेरून कडक होतात आणि तेलही जास्त शोषून घेतात. म्हणून मी याच्यात कांदा, मैदा आणि नारळाचा किस टाकला आहे. हे मेदूवडे तेल जास्त शोषत नाहीत आणि आपण जे बाहेर घेतो ना मेदूवडे अगदी तसेच लागतात. हे टेस्टला पण तसेच असतात आणि दिसायला पण तसेच असतात आणि आतून पण सॉफ्ट बनतात. मी मीडियम गॅसवर वडे तळून घेते. माझे वडे आता तळून झालेले आहेत. आता परत दुसऱ्यांदा टाकते वडे. हे उडीद डाळीचे वडे असतात, अगदी तसेच दिसतात आणि तसेच लागतात. हे रव्याचे आहेत असं अजिबात वाटत नाही.
माझे हे पण वडे तळून झालेत. एक वडा मी तोडून दाखवते. हा असा आतून पण छान फुललेला आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.